ते 6 महिन्यापासून हे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि आपण पाहतोय की कॉन्क्रिटीकरणाचं काम जेव्हापासून चालू झालं आहे तेव्हा या कामात मोठ्या प्रमाणात अपघात झालेत, अनेक जण मृत्युमुखी पडले। या रस्त्याचं ज्यावेळेस वाईडनिंगचं काम झालं, ज्यावेळेस हा रस्ता चौपदरीकरण झाला त्यावेळेस इतके मृत्यू किंवा इतके अपघात झाले नाही, तितके अपघात या ठेकेदार असेल किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जे काही अधिकारी असतील यांच्या गैरसोयीमुळे हे झालेलं आहे। मी सातत्यानं संगमनेर आणि बोटा या भागात प्रवास करत असतो। आत्ता पण मी बोट्यावरून संगमनेरला चाललो आहे। साधारणतः माझा धारगावला या दौलत हॉटेलपासून म्हणजे साधारण एक अर्धा ते पाऊण किलोमीटरच्या अंतरामध्येच मी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ गेला। मागच्या महिन्यात देखील मी माऊलीच्या घाटामध्ये 2-2.5 तास अडकलो होतो। नॅशनल हायवेचे जे ज्युनियर इंजिनियर आहेत दिलीप शिंदे यांना देखील सातत्यानं संपर्क करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका जी काही आहे नागरिकांच्या हिताची ती दिसत नाही। नेमकं ठेकेदार आणि त्यांची ही काही मिली भगत आहे की काय हे शोधण्याची गरज आहे आणि जर असंच जर चालू राहिलं